बारोगला हा सार्वजनिक अपमान सहन झाला नाही. त्या रात्री टनेलजवळ बारोगने स्वतःवर गोळी झाडली. कर्नल बारोगच्या मृत्यूनंतर बोगदा पूर्ण झाला, पण कदाचित त्याचा आत्मा तिथेच अडकून राहिला. कामगार सांगतात, रात्री टनेलमध्ये चालत असताना पावलांचा आवाज ऐकू येतो. मागे वळलं तर कोणीच नसतं. अनेक लोकांनी सांगितलं, बोगद्यात शिरल्यावर कोणीतरी नाव घेऊन हाक मारतं. तो आवाज ओळखीचा वाटतो, जणू कोणीतरी आपलं कुठेतरी आसपास असावं, पण कोणीच नसतं. आहे असं वाटतं, पण नसतं. ही जाणीवच भयभीत करून सोडते. म्हणून स्थानिकांचा एक नियम आहे, जर बोगद्यात आवाज ऐकू आला तर मागे वळू नका. 2008 सालची घटना. एक रेल्वे कर्मचारी नाईट ड्युटीवर होता. तो टनेलमध्ये गेला आणि अचानक थांबला. कुणीतरी मागून चालत येत होतं. तो टॉर्च घेऊन मागे वळला, पण कोणीच दिसेना. हो, पावलांचा आवाज मात्र ऐकू येत होता.